चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच वन्स अगेन मिस्टर राम, ज्याने बनवल्या वैयक्तिक 14 धावा आणि खरं तर या मॅचचा पाया रचण्याचं काम रामने केलेलं आहे. यापुढे या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार हेमंत अशोक भोईर साहेब यांच्या शुभेच्छा आपण देतो मॅन ऑफ द मॅच. परंतु या ठिकाणी एरंजाड गावचे नामांकित युवा उद्योजक आणि आयोजक सन्मान्य हेमंत दादा भोईर यांचे अत्यंत जवळचे मित्र सन्मान्य निखिलजी मेहर साहेब यांच्या ठिकाणी आजचा वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा, त्यांना उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो हीच आई एकविराचरणी आम्ही प्रार्थना करू. निखिलजी मेहर साहेबांना विनंती करेल आपण या मंचावरती आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत. आयुष्यातील सर्वात खास दिवस म्हणजे निखिल मेहर यांचा आज वाढदिवस आहे. श्री गणेश क्रिकेट संघ दहिवली आणि जय हनुमान क्रिकेट संघ चामटोली या दोन संघांदरम्यान आता आपल्याला सामना पाहायला मिळेल. आणि या दोन्ही संघांना शुभेच्छा येतात. ओरिजिनल नारायण ढाबा नंबर 1 चे मालक सन्माननीय हर्षलजी बालाराम भगत साहेब यांच्या वतीनं भरपूर साऱ्या संपूर्ण स्पर्धेला देखील शुभेच्छा येतात आणि या दोन्ही टीमला शुभेच्छा येतात. त्यांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. खरं तर कर्जत बदलापूर या रोडवरती तुम्ही चामटोली गावाजवळ जाल तर तुम्ही अवश्य नारायण ढाब्याला भेट देऊ शकता, जिथे ओरिजिनल सुनील पवार कुक, तिथेच मात्र सर्वांना लागते जास्त भूक, ही त्यांची टॅग लाईन आहे. आणि या आपण दोन्ही टीमला शुभेच्छा देऊ. खेळाचं पहिलं सत्र जसं चालू होईल कॉम बॉक्समध्ये आपण करूया परिवर्तन. ऐकूया रोशनजी संत यांचा आवाज. धन्यवाद. थँक्यू सो मच मॅडी सरांचा आपण आवाज ऐकला आणि सामना नक्कीच सुरू होतो आहे. जय हनुमान चामटोली आणि त्यांना फाईट करेल श्री गणेश दहिवली या दोन संघांमध्ये. या दरम्यान तुषारजी शेलार यांच्याकडून शुभेच्छा येत आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि पाहावं लागेल एक्झॅक्टली काय घडलेलं आहे. एक रन शॉर्टर आहे आणि आपण चेक करूया, योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. OUT फलंदाज झाल्या बाद 1+ रनआउट.
जय हनुमान चामटोली या संघाला आदरणीय भालचंद्र कांबरी साहेबांच्या माध्यमातून सलगच्या तीन चौकारांसाठी आणि 3 षटकारांसाठी रोख रक्कम 500 रुपयांचं पारितोषिक आहे. न्यू बॅट्समन दिनेश येत आहेत. 4 षटकांचा सामना आहे. डॉट बॉल. एक धाव झाली कंप्लीट आणि पंचांचा इशारा नक्कीच आय थिंक बॅट कट आहे. धावसंख्या आपण पाहू शकाल एकने पुढे जाईल 2. संत आणि सावध सुरुवात राहिली आहे या मॅचमध्ये चामटोली या संघाची. दोन्ही संघांनी एक सामना जिंकलेला आहे. विनर हा सामना सुरू आहे. जय हनुमान चामटोली आणि श्री गणेश दहिवली या टीममध्ये. एका बाजूला बालकृष्ण मुंडे साहेबांचा संघ इन ॲक्शनमध्ये आहे. हर्षदा आणि दिनेश ही जोडी आपण पाहतोय. समर इन डिलिव्हरी. यष्ट्यांच्या पाठीमागे यष्टरक्षक आहेत. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, स्कूप करण्याचा प्रयत्न होता, त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल 3 धावा धावफलकावरती आहेत. षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. दहिवली या संघाच्या माध्यमातून पारसने चांगली सुरुवात केली आहे. या षटकामध्ये आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत आणि धावा खर्च केलेले आहेत एकंदरीत 3. ऑन साईडला विकेट करण्याचा प्रयत्न, इनफिल्डच्या वरून खेळत आहेत. एक धाव झाली कंप्लीट. फिल्डरने प्रयत्न खूप चांगले केले होते, झेलपर्यंत पोहोचू शकले नाहीयेत आणि मिळतील्या चेंडूवरती एकूण धावा 2. आमचे पंच देखील सुरक्षित नाहीयेत. अंतिम चेंडूवरती या 2 धावा मिळतात आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 5. डीजे मास्टर. धावसंख्या आहे 1-5. संत आणि सावध सुरुवात राहिली आहे चामटोली या संघाची. दहिवली संघाच्या माध्यमातून पारसने पहिल्या षटकामध्ये इम्प्रेस केलं. इकॉनॉमिकल गोलंदाजी राहिली आहे पहिल्या षटकामध्ये. नवीन गोलंदाज केतन येत आहेत. 4 षटकांचा सामना आहे. फुलटॉस चेंडू आहे. ड्राईव्ह करताय, स्ट्रेट ड्राईव्ह. डीपमधून फिल्डर येतील. चांगली फिल्डिंग आणि तोपर्यंत या 2 धावा देखील पूर्ण होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2ने पुढे जाईल 7. ऑन साइडला बिग हिट, परंतु एलिव्हेशन नाहीये. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. टिपलाय झेल आणि संपलाय. हर्षदचा खेळ लागतोय. हा दुसरा धक्का चामटोली या संघाला. थँक्यू सो मच. सुवर्ण संधी येते दिनेश यांच्यासाठी. ही सुवर्ण संधी आहे. त्यांचा मित्र परिवार आदित्य भोईर, युवराज सुरोशे, प्रणव भोपी आणि अनिकेत भोईरकडून सलगच्या 3 षटकारांसाठी रोख रक्कम 3000 रुपयांचं पारितोषिक आहे. आशिष येत आहेत.
या पुढील सामना असेल गावदेवी कोपर आणि एम बी ग्रुप देवीचा पाडा या दोन संघांमध्ये आणि या पुढील सामना हा 3 षटकांचा असेल, कारण की नियम आहेत बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणीचे की क्वालिफाईंग सामना हा 3 षटकांचा असेल. यावेळेस बिगिट लॉफ करतायत, क्षेत्ररक्षक आहेत, प्रयत्न खूप चांगला केलेला आहे, चांगली फिल्डिंग डीप मध्ये 2 धावा कंप्लीट आणि तिसरी धाव देखील पूर्ण होते. एक धाव वाचवली आपल्या संघासाठी पारसने. धावसंख्या 3 ने पुढे जाईल. 10 धावा धावफलकावरती कमबॅक करावं लागेल, मोठे फटके मारावे लागतील या मॅचमध्ये, चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. या आधीच्या दोन्ही मॅचमध्ये धावा बनल्या नाही आहेत. 32 धाव बनवल्या होत्या, घारिवली संघाने त्या धावा चेस केल्या. त्यानंतर 34 धाव बनवल्या होत्या, त्या धावा देखील चेस केल्या देवीचा पाडा टीमने. नो चेंडू घोषित केलेला आहे पंचांनी. फ्रंट फूट नो बॉल. यस, नो बॉल आहे. पंचांचा इशारा नो बॉलचा येतोय. यस, स्टंपला त्याचा हात यस पाय लागलेला आहे, त्यामुळेच पंचांनी हा चेंडू नो चेंडू घोषित केलेला आहे. खऱ्या अर्थाने सुवर्ण संधी आहे ती म्हणजेच दिनेश यांच्यासाठी. आदित्य भोईर, युवराज सुरोशे, प्रणव भोपी आणि अनिकेत भोईरकडून सलगच्या 3 षटकारांसाठी 3000 रुपयांचं पारितोषिक आहे. मिस्टामिंग स्ट्रोक झेल पकडलाय परंतु फ्रीट आहे त्यामुळे बचावलेले आहेत. मिल्टीला चेंडूवरती एकूण धावा 2, मोठी फटके येत नाही आहेत त्यामुळे सिंगल डबलला प्राधान्य देत आहेत. धावसंख्या क्या बात आहे. बघा दिनेश यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. टायमिंग गणेश पाटील यांचं अप्रतिम आहे. पुन्हा एकदा आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल 2/13 ही धावसंख्या आहे. पुन्हा एकदा मिस्टॅमिंग झेलची शक्यता असेल. 2-2 फिल्डर येत आहेत आणि झेल जरा ड्रॉप. या इनिंगचा विचार केला तर चुका भरपूर झालेल्या आहेत फिल्डिंगमध्ये. हा देखील झेल होता परंतु झेलला ड्रॉप झालेला आहे आणि त्याच्यावरती मिळत आहे त्या धावा 2 आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 2/15. धावसंख्या 15 आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. राजेश या तिसऱ्या षटकामध्ये कमबॅक करावा लागेल चामटोली या संघाला. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. आमदार चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. आजची ही शेवटची रात्र आहे. यापुढील सामना गावदेवी कोपर आणि गावदेवी एम बी ग्रुप देवीचा पाडा या 2 संघांमध्ये असेल आणि दोन्ही संघ एकाच ग्राउंडवरती प्रॅक्टिस करतात त्यामुळे एकमेकांना एकमेकांचे डावपेच माहिती आहेत. देवीचा पाडा आणि कोपर. ऑन साईडला विकेट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा एलिव्हेशन नाहीये आणि पुन्हा एकदा हा झेल सोडलेला आहे. आतापर्यंत या इनिंगचा विचार केला तर 13 चेंडूंचा खेळ
झालाय त्यामध्ये 4 झेल सोडलेले आहेत. मिल्टीला चेंडूवरती एकूण धावा 2, धावसंख्या आहे 17. फिल्डिंग खराब होते दहिवली या संघाच्या माध्यमातून या मॅचमध्ये. फुलटॉस चेंडू आहे, ऑनसाइड टर्न केलाय, डीपमध्ये फिल्डर आहेत. एक धाव झाली कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे आणि धावबाची संधी, विकेटचं पतन. फलंदाज झाले बाद. 18 वरती अजून एक धक्का लागतोय चामटोली या संघाला. दिनेश यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. प्रत्येक षटकारासाठी आदित्य भोईर, युवराज सुरोशे, प्रणव भोपी आणि अनिकेत भोईर यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आहे. स्ट्राईक एंडला बॅट्समन अभिजित. अभिजित ऑन स्ट्राईक. लाईन पावी लागणार आहे. पंचांचा इशारा वाईड बॉलचा येतोय. मिळते अवांतर धावा. धावसंख्या एकने पुढे जाईल 19 धावा. षटक क्रमांक हे 3रं सुरू आहे. मोठी फटके येत नाहीयेत. फुलटॉस त्याचा फायदा घेऊ शकला नाहीये. पंचांचा इशारा येतो वाईड बॉल. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 20 धावा धावफलकावरती. अंतिम रात्र आहे. आज एकूण 14 सामने खेळवायचे आहेत. ड्राईव्ह करताय क्षेत्ररक्षक आहेत. गॅप मधून चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप, दणदणीत खणखणीत चौकार. संख्या आहे 24-24. चांगली बॅटिंग करावी लागेल. 4 षटकांचा सामना. 40+ धाव बनवावे लागतील या मॅच मध्ये. पुन्हा एकदा ड्राईव्ह करतायत अलोंग द कार्पेट. चेंडू चालला लॉंग ऑनच्या दिशेने. पुन्हा एकदा फंबल झाले क्षेत्ररक्षक. मिल्टीला चेंडूवरती एकूण धावा 2. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2ने पुढे जाईल 26 धावा धावफलकावरती. विकास कामरी आणि निसर्ग कोंडिलकर यांच्याकडून चामटोली या संघाला शुभेच्छा येत आहेत. एकदा मिळत्या चेंडूवरती आणि धावसंख्या आपण पाहू शकाल 1ने पुढे जाईल 27 धावा. दिनेशसाठी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. दिनेशला सुवर्ण संधी आलेली आहे. या संधीचं सोनं करावं लागेल या मॅच मध्ये. अंतिम चेंडू शिल्लक या षटकातील. क्लीन बोल्ड. यश उद्ध्वस्त दांडी. गोल यू मिस. आय विल डेफिनेटली इट. फलंदाज झाले बाद. दिनेश बॅक टू द पविलियन. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 4/27. MB ग्रुप देवीचा पाडा या दोन्ही संघांना विनंती असेल आपण टॉससाठी या पुढील सामना हा 3 षटकांचा असेल. क्वालिफाईंग मॅच आहे. जो संघ जिंकेल तो संघ टॉप 5 मध्ये
क्वालिफाय करेल आणि यातून जो संघ जिंकेल तो संघ बेंडशील या संघासमोर क्वालिफाईंग सामना खेळणार आहे. पहिला चेंडू बिग हिट इनटू द स्लॉट एंड आउट ऑफ द प्लॉट लॉन्ग ऑन सीमा पार षटकार. षटकार येतोय. वेलकम टू द ग्राउंड हे सांगत असताना फलंदाज अभिजित. धावसंख्या आहे 33-3. हाफ ट्रॅकर पुल करण्याचा प्रयत्न आलाय. हा डॉट बॉल राईटम राऊंड विकेटने गोलंदाजी करतायत कुणाल. एक नॅचरल अँगल ते देखील निर्माण करतायत उजव्या हाताच्या फलंदाज अभिजितला. पहिल्या चेंडूवरती आला होता षटकार. ॲक्शन रिप्ले आपण पाहतोय. नक्कीच फुलर लेनचा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न त्याच्यावरती मिळते एक धाव. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे. पुन्हा एकदा खराब फिल्डिंग. चुका 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 होत आहेत. धावा धावा आणि धावा मिळतील या चेंडूवरती. एकूण आय थिंक 6 धावा मिळतील. यस, जिथे एकच धाव होती तिथे मात्र या 6 धावा मिळत आहेत. खराब क्रिकेट, खराब फिल्डिंग सुरू आहे दहिवली या संघाची. या चुका महागात पडतील सेकंड इनिंग मध्ये जेव्हा दहिवली संघ चेस करण्यासाठी येईल. स्विंग अँड मिस आणि आलाय हा डॉट बॉल. सनी सरांची अनोखी शैली आहे. डॉट बॉल येतोय. धावसंख्या 39. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या अंतिम षटकामधील. कुणाल कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. ऑन साइडला क्रॉस बॅट स्ट्रोक अलोंग द कार्पेट. चेंडू चाललाय मिड विकेटला. एक धाव झाली कंप्लीट. पुन्हा एकदा खराब फिल्डिंग. मयूर काठवले होते आणि मिळतील या चेंडूवरती. एकूण धावा 3. जिथे एकच धाव होती तिथे मात्र या 3 धाव मिळत आहेत या चेंडूवरती. धावसंख्या आपण पाहू शकाल 3 ने पुढे जाईल. 42 धावा. बॅटची कडा आहे. शॉर्ट थर्डमॅनला फिल्डर आहेत. एकच धाव मिळते. चेंडूवरती धावबाची संधी असेल आणि शेवटच्या बॉलवरती रनआउट. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 43 आणि 44 धावा बनवावे लागतील या मॅचमध्ये दहिवली या संघाला.
पाडा आणि कोपर या दोन संघांमध्ये यापुढील सामना असेल आणि यापुढील सामना हा 3 षटकांचा असणार आहे. 3 षटकांचा सामना. देवीचा पाडा आणि कोपर. चला टॉससाठी या दोन्ही कॅप्टन. देवीचा पाडा आणि कोपर दोन्ही कॅप्टन आपण टॉससाठी या. आणि या स्पर्धेचे आयोजक आदरणीय दिनेश दादा भोईर आणि नक्कीच हेमंत दादा भोईर आपल्या व्यासपीठावरती आहेत. दिनेश दादा भोईर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. चला कोपर टीमचे कॅप्टन या, कारण की राम मात्र येत आहेत. नक्कीच गावदेवी देवीचा पाडा संघाचे संघनायक MB ग्रुप देवीचा पाडा. रामदादा येत आहेत टॉससाठी. चला 3 षटकांचा सामना असेल. कोपर संघनायक या पण टॉससाठी. आणि दिनेश दादा भोईर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. देवीचा पाडा आणि नक्कीच कोपर या दोन संघांमध्ये सामना हा 3 षटकांचा असेल. आणि कोपर संघाने आय थिंक हा सलगचा दुसरा टॉस जिंकलेला आहे. आणि संकेत निर्णय काय असेल? 3 ओव्हरची मॅच आहे. फिल्डिंग, येस, फिल्डिंग फर्स्ट हा त्यांचा निर्णय आहे. गावदेवी कोपर आणि MB ग्रुप गावदेवी देवीचा पाडा या 2 संघांमध्ये सामना असेल. आणि दोन्ही संघ एकाच ग्राउंडवरती प्रॅक्टिस करतात, त्यामुळे एकमेकांना एकमेकांचे डावपेच माहिती आहेत. या सामन्यामध्ये पुढच्या सामन्यामध्ये मजा येईल जेव्हा हे 2 संघ आमने सामने असतील. विद्यमान सामना सुरू आहे जिथे श्री गणेश दहिवली या टीमला बनवायच्या धावा 44 आणि या धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन आपण ऐकूया. मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक, व्हॉइस ऑफ बदलापूर समालोचक समितीचे अध्यक्ष आमचे परममित्र मॅडी सरांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. चला धन्यवाद रोशनजी संतेश सर. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. 44 धावांचं लक्ष आणि आता बऱ्याच प्रेक्षकांची उत्कंठा होती की हा सामना केव्हा चालू होईल. आणि आता बदलापूर ग्रामीण क्रिकेट वेलफेअर असोसिएशन यांच्या मान्यतेने आपण पाहतो दोन्ही संघ मैदानावरती खेळत आहेत. किरण शेठ राऊत यांच्याकडून सुद्धा टीम सामटोलीला भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात. त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. टीम दहिवली संघाला देखील
भरपूर साऱ्या शुभेच्छा देतात. सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण करू. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. एका बाजूला पारस आणि दुसऱ्या बाजूला केतन. गोलंदाज आपण पाहतो हर्षद. हर्षद कोंडिलकर या गोलंदाजासाठी आपण पाहतोय आदित्य भोईर, युवराज सुरोशा, प्रणव भोपी आणि अनिकेत भोईर यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक. 44 धावांची गरज. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. मॅच ऑफ. पहिलाच बॉल यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक बिडॉनला आपण पाहतोय. पहिला धक्का लागेल. बॅटिंग करत असताना आपण पाहतोय टीम श्री गणेश क्रिकेट संघ दहिवलीला. फलंदाज बाद. पहिल्या बॉलवरती विकेट आली आणि चामटोली संघ आपण पाहतोय सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. SL मंगल कार्यालय चे सर्व्हिस सर्वा स्वप्नील शिवाजी शेठ इरमाळी यांच्या वतीनं सुद्धा विकेट अटॅकसाठी 500 रुपये. त्यानंतर गणेश गजानन इरमाळी यांच्या कडून सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक असेल. अनेक पारितोषिकांची खैरात तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु मॅच जशी जशी हळूहळू पुढे जाईल तसं तुम्हाला या मॅच मध्ये आपण पाहतोय एक जबरदस्त रोमहर्षक सामना पाहायला मिळणार आहे. 23 बॉल 44 धावांची गरज आणि आता सध्या लेफ्ट हँडेड बॅट्समन मैदानामध्ये दाखल झालाय कुणाल नेहारी. पहिला बॉल शॉट ऑफ गुड लेन. चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त थोडंसं बाउन्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. स्क्वेअर लेगचे पंच आपण पाहतोय. आईट फॅक्टर या ठिकाणी आपण चेक करू. पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांची या ठिकाणी मदत घेण्यात आली आहे. बॉलिंग टीमच्या वतीनं हा रिव्ह्यू घेण्यात आला. या राजेश भोईर, अक्षय कडव हे देखील मॅचचा आनंद घेत आहेत. मुथ्थूट फिनकॉप चे मॅनेजर आहेत. वाईट बॉल. ओव्हरहेड हा बॉल तुम्हाला अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. ही खासियत राहिली आहे ओमसा MTC लाईव्ह टेलिकास्टची. हो बॅटची कडा मागे चाललाय. जागा बनवली आहे. रूम क्रिएट केलाय. क्षेत्ररक्षक धावतात मागे. शेवटच्या क्षणाला पॉज केला आणि आता धावा इथे मिळतील. एकंदरीत 2 गुड रनिंग बिटवीन द विकेट. गुड कॉलिंग अल्सो. कुणाल आले न्यू पार्टनर मैदानाच्या आतमध्ये. श्रीधर डोंगरे चामटोली गाव यांच्या वतीनं देखील चामटोली टीमला भरपूर साऱ्या शुभेच्छा. त्यांचं मनपूर्वक स्वागत. खरं तर ऑनलाईन अनेक प्रेक्षक वर्ग क्रिकेटचे क्रिकेट वेडे प्रेक्षक सध्या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचे मनपूर्वक स्वागत आपण करू. गोलंदाज हर्षद. हो चांगला बॉल टाकण्याचा प्रयत्न परंतु लाईन खराब आहे. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. पहिल्या बॉलवरती विकेट आल्यानंतर जणू काही गोलंदाज थोडे दिशेपासून भरकट आहेत. दिशा खराब तर दशा व्हायला वेळ लागत नाहीये असं म्हटलं जातं. हो या दरम्यान आणखीन एक चांगला बॉल. अप्रतिम गोलंदाजी. फसवा चेंडू. एक तेरी तो एक मेरी अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. या दरम्यान आमचे अत्यंत जवळचे मित्र पंकज भंडारी यांच्या ठिकाणी आगमन झालंय. उद्या तुम्हाला मुळगाव येथे श्री खंडोबा देवस्थान ची यात्रा पाहायला मिळेल. खरं तर त्याचं आमंत्रण घेऊन पंकज भंडारी आणि जयेश कतोरे या ठिकाणी पोहोचलेले आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत. उद्या यायला विसरू नका. पाहायला विसरू नका. संध्याकाळी ठीक 4 वाजता जंगी कुस्त्यांचा आखाडा अगदी मर्दांगी मातीचा खेळ तुम्हाला पाहायला मिळणार आहे.
हे वैशिष्ट्य राहिले परंपरेनुसार मुळगाव गावाचं. 5 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक पहिलं. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतो मॅन्डेटरी पॉवर प्ले. हर्षद क्लीन बोल्ड. कुणालला परतावा लागेल. संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा. क्लीन बोल्ड. यू मिस. आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉयड. फलंदाज बाद. फलंदाजा ठिकाणी बाद झालाय. मैदानावरती आपण पाहतोय थोडेसे धाबे धनानलेत ते मात्र श्री गणेश क्रिकेट संघ दहिवलीचे. कारण सध्या आपण पाहतो मेंटॉर अजय काठावले हे देखील थोडेसे थंडावलेले दिसत आहेत. कारण 2 विकेट्स गेल्यानंतर हा दबाव स्पष्ट आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 5 असताना 44 लक्ष 11ची सरासरी. रिक्वायर्ड रन रेट तुम्हाला पाहायला मिळेल प्रति षटकामागे. परंतु आता हे इक्वेशन 20 बॉल आणि 39चं बनलेलं आहे. न्यू बॅटर सध्या मैदानावरती मयूर आलेत. मयूर काठावले का अप्रतिम खेळ मयूर काठावलेने मागच्या मॅचमध्ये केला होता आणि दहिवली संघाला या फेरीपर्यंत नेण्याचा प्रयत्न हा मयूर काठावलेचा होता. खरं तर आपण पाहतो शेवटच्या अंतिम दिवसामध्ये आणि अंतिम रात्रीमध्ये ही मॅच तुम्हाला पाहायला मिळते. एक काटिकी टक्कर आहे. खरं तर एकाच पंचकृषीतील हे 2 संघ अगदी आपण पाहतो दहिवली चामटोली हे 2 संघ जेव्हा खेळतात ना तेव्हा अगदी आमच्या डोळ्यासमोर येते ते म्हणजे कोंडेश्वर प्रीमियर लीग. एका बाजूला दहिवली ग्रामपंचायत तर दुसऱ्या बाजूला चामटोली ग्रामपंचायत. बॉल चालला यावेळेस पॉईंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न परंतु इथे मिस्टेक झाली आहे. झेल ड्रॉप. धावसंख्या धावफलकावरती 1 ने पुढे जाईल. बाल बचावले गेलेत. मयूर काठावले प्रयत्न करावे लागणार आहेत. सामना खरं तर या मॅचमध्ये आपण पाहतो अतिशय तंतोतंत तुम्हाला पाहायला मिळणार आहे. किशोर देसले या मॅचचा आनंद घेतात. ज्ञानेश्वर कांबरी संदीप डोंगरे यांचे मनपूर्वक स्वागत. खरं तर आपण पाहतोय दोन्ही टीमचं कंपॅरिझन जर आपण केलं ना तर चामटोली संघ आता सध्या 1 बाद 6 वरती या अगोदरच्या पहिल्या सत्रामध्ये खेळला होता. परंतु त्यानंतर दहिवली संघाकडे आपण जर पाहिलं तर धावा बरोबर आहेत परंतु विकेट जास्तीच्या गमावल्यात. अर्थातच 1 विकेट या दृष्टिकोनातून एक्स्ट्रा पाहायला मिळते. हा पहिल्या षटकाचा आपण कंपॅरिझन पाहिल्या दोन्ही टीमचा म्हणजे दोन्ही संघ तितक्याच ताकदीचे पाहायला मिळतात. तितक्याच कॅलिबरचे संघ आहेत. अगदी आपण पाहतो चामटोली संघाने दुसऱ्या षटकानंतर गेअर चेंज केला तसंच गेअर चेंज टीम दहिवली संघाला देखील या मॅचमध्ये करावा लागणार आहे. येणारे 18 बॉल शिल्लक आहेत आणि विजयासाठी 38 धावांची गरज. या जाऊया आपण ऑन गोईंग मॅचकडे. सर्व प्रेक्षकांच्या नजरा खरं तर या सामन्याकडे लागले असतील. गोलंदाज दिनेश स्विच हिट करण्याचा प्रयत्न. संपर्क नाहीये. पंचांकडे स्ट्रॉंग अपील. कदाचित आपण पाहतोय कित्येक वेळा पंचांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न अनेक यष्टीरक्षक शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट फाईन लेग या खेळाडूकडून केला जातो परंतु कोणत्याही दबावाला बळी न पडता यावेळेस आमच्या सर्व ऑफिशियल पंचांनी अप्रतिम कामगिरी केलेली आहे. अचूक वेळी अचूक निर्णय आणि प्रत्येक खेळाचं न्याय देण्याचं काम सध्या आमचे न्यायमूर्ती करतात. दाद द्यावी लागेल सर्व ऑफिशियल टीमला. कल्याण ग्रामीणचे पंच आहेत योगीराज महाराज बुटेरे. बदलापूरचे पंच आहेत कुणाल भोईर सर आणि आज मालेगाव कर्जत नेरळ या बेल्टमधून राजेश भोईर सर हे आमच्या वॉर रूम मध्ये आहेत. सर्वांचं विशेष कौतुक. चांगला स्ट्रोक. यावेळेस स्कोर ऑफ द विकेट लॉंग लेगच्या दिशेने बरोबर पंचांच्या उजवीकडून बॉल डीप मध्ये काढलाय तोपर्यंत मिळते 1 सिंगल धाव. विकेट हॅट्रिकसाठी SL मंगल कार्यालय स्वप्नील इरमाळी यांच्या वतीनं विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. अगदी आपण पाहतो एक षटकानंतर 500 रुपये वाढतायत. भन्नाट वेग काय जबरदस्त वेगवान चेंडू टाकण्यात आलाय. DRS वाईटसाठी घेण्यात आलाय. ऑफिशियल रिव्ह्यू आहे या आपण चेक करू. हरकत नाही आहे कारण संपूर्ण स्पर्धेमध्ये ऑफिशियलला मुभा आहे. ऑफिशियल केव्हाही सामना थांबवू शकतात. केव्हाही त्यांना जर काही डाऊटफुल असेल
तर मात्र त्यासाठी तिसऱ्या पंचांची आणि टेक्निकल रूममधून ऑफिशियल अपडेटरची ते मदत घेऊ शकतात. यस, लिगल बॉल फॉर डिलिव्हरी. ॲक्शन रिप्ले तुम्हाला लगेचच तुमच्या समोर. क्या बात आहे, क्या बात आहे. आतमधून हा चेंडू ट्रॅव्हल्स झालाय. फलंदाज होईल बाद. कॉट बिहाइंड. धक्का क्रमांक या ठिकाणी आपण पाहतोय. तिसरा लागेल. फलंदाज OUT. आज झालाय धक्का क्रमांक आपण पाहतो. पारसला देखील परतावा लागणार आहे. ज्या पारसवरती अशा अपेक्षा होत्या टीम दहिवली संघाकडून, परंतु आता कॉट बिहाइंडच्या रूपानं एक्झॅक्टली फलंदाजा ठिकाणी बाद झालेला आहे. 3 गडी गमावले. 7 धावत संख्येवरती आपण पाहतोय. अद्यापपर्यंत एकच धाव या षटकामध्ये खर्च करण्यात आलेली आहे. स्वप्नील इरमाळी यांचाच वाढदिवस आहे आणि या विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात आलेलं आहे. या त्यांचा ATM विदाउट पासवर्ड या ठिकाणी ओपन आहे. ऑनलाईन 500 रुपये आलेले आहेत. गणेश, हो या दरम्यान यावेळेस फुलं लेंथ संपर्क नाहीये. संदेश पागराव सध्या मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. आणखीन एक डॉट बॉल. अप्रतिम गोलंदाजी करतात. दिनेश ला आपण पाहतोय. म्हटलं जातं ना, मुश्किल नहीं है कुछ इस दुनिया में, तू जरा हिम्मत तो कर, ख्वाब बदलेंगे हकीकत में, तू जरा कोशिश तो कर. काय गोलंदाजी ती करतायत. अप्रतिम. ओ या दरम्यान आणखीन एक डॉट बॉल. अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय. षटक क्रमांक 2चा खेळ देखील संपन्न झालाय. 44 धावांची गरज असताना अवघ्या 7 धावा. गोलंदाजी जर आवडली असेल ना दिनेशची, तर एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाही आहे. 1 विकेट संपादित करीत फक्त त्याने 1च धाव खर्च केली आहे. पहिल्या षटकामध्ये 6 होत्या, या षटकामध्ये आली 1, म्हणजे 12 बॉलचा खेळ संपन्न झालाय. धाव फलकावरती 7, येणारे 12 बॉल आणि 37 धावांची गरज. शॉर्ट ऑफ लेन, फटका प्रतिमे, परंतु मिस्टामिंग. क्षेत्ररक्षक आलेत. वेल जज अँड टेकन. जबरदस्त झेल टिपले त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. श्रावण होते का प्रतिम झेल आणि आता फलंदाज होईल बाद. आणखीन एक धक्का लागेल. ही पडझड पाहायला मिळतीये टीम दहिवली संघाची. तू चल मैं आया.
आपण पाहतो ज्याचा सामना असेल तोच घेऊन जाणार आहे DJ गणेश, परंतु त्याला मेहनत जास्त करावी लागणार आहे. ज्याची मेहनत जास्त त्याला मात्र यश मिळणार आहे. आणि आता सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये ही गोलंदाजांची मेहनत आपल्याला पाहायला मिळते. सामटोली संघाने बॅटिंगमध्ये अगोदर धमाल केली आहे आणि आता गोलंदाजीमध्ये ते कमाल करतायत. हो, यावेळी समोर येऊन खेळण्याचा प्रयत्न, पुढे स्टेप आउट झाले होते, संपर्क व्यवस्थित नाही आहे आणि आता लेग बाईस पंच दर्शवत आहेत. धाबा 1-1ने या ठिकाणी पुढे सरकतात, परंतु आता सिंगल डबल से काम चलने वाला नहीं है टीम दहिवली का. बालचंद्र कांबरी साहेब यांच्या वतीनं यशसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय, जे माजी सरपंच आहेत. ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल होतोय, सिंगल धाव फलकावरती आहे. एकेरी दुहेरी धावेने संघ पुढे चालला, परंतु आता सामना थोडा या ठिकाणी दहिवली संघासाठी जड होताना पाहायला मिळतोय. 8 बॉल 34चं गरज या मॅच मध्ये. षटकातील 2 चेंडूंचा खेळ बॅलन्स. हो, भन्नाट वेग सध्या अगदी चांगल्या इन्फॉर्म मध्ये असणारा संघ आहे जय हनुमान सामटोली संघ. अगदी आपण पाहिलं तर पहिल्या दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये खेळला. खरं तर डे फॉर्मॅटची स्पर्धा कव्हर करून तिकडे 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक त्यांना मिळालं. लगेच संध्याकाळच्या सत्रामध्ये पहिला सामना त्यांनी जिंकला होता आणि आता सेकंड मॅच. आणखीन एक बॉल चांगला पाहायला मिळतोय, नशिबाचा चौकार. बॉल चाललाय सरळ लॉंग स्टॉप एंडला, दन करत बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावफलकावरती 4 विकेट्स गमावलेत 6 बॉल मध्ये. आता 30 धावांची गरज आहे. शेवटचं अंतिम षटक बॉलिंग अगदी आपण पाहतोय. समरी पाहिली तर प्रत्येक गोलंदाजाने टीम चामटोलीच्या कंजूस गोलंदाजी केलेली आहे. इकॉनॉमिकल षटक हर्षदचं पहिले षटक आपण पाहिलं, ज्याला 2 विकेट्स मिळाल्या, 6 धावा त्यांनी खर्च केल्या. दिनेशचं दुसरं षटक, ज्याला 1 विकेट मिळाली, फक्त 1च धाव त्यांनी खर्च केली आहे. आणि गोलंदाज यशने या ठिकाणी 1 विकेट संपादित करत अवघ्या 6 धावा त्याने खर्च केल्या होत्या. चांगली गोलंदाजी आहे. शेवटचं अंतिम षटक आणि अंतिम षटकातील पहिला बॉल डॉट. गोलंदाज आशिष. ओ, चॉप करण्याचा प्रयत्न. सिंगल डबलला मी ऑलरेडी सांगितलेल्या प्राधान्य देऊन आता मयूर काठवले चालणार नाही आहे, कारण 4 बॉल आणि आता 29 धावांची गरज आहे. म्हणजे आता षटकार आले तरी हा सामना फार दूर गेलेला. नेक्स्ट टीम, खरं तर नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल गावदेवी क्रिकेट संघ कोपर आणि MB ग्रुप देवीचा पाडा या 2 टीम मध्ये होणार आहे. अगदी आपण पाहतोय उपांत्य फेरीची लढत. खरं तर क्वार्टर फायनल दिवसाची तुम्हाला पाहायला मिळेल, ज्यामध्ये हे 2 संघ आजच्या दिवसामधून 3ऱ्या फेरीमध्ये दाखल झालेत. या ठिकाणी क्लीन बोल्ड फलंदाज राजेश हजारे. बॅक टू द पॅव्हिलियन. क्यू या दरम्यान बुगाटी फॅन्स क्लबच्या वतीनं देखील अजून 1 विकेट आशिषने मिळवली तर 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. क्या बात आहे. खरं तर आज चामटोलीचे प्रेक्षक, मला असं वाटत नाही की चामटोली गावात कोणी झोपलं असेल. 3 बॉल 29ची गरज. तीन बॉल 29ची गरज आहे. 29 रन्स टू विन.
त्या दत्ता कडवसर या देखील सध्या भलत्याच फॉर्ममध्ये आहेत. हो, आणखीन एक डॉट बॉल फक्त औपचारिकता राहिलेली आहे. पूर्णपणे या मॅचची हवा काढून टाकलेली आहे ऑलरेडी. दोन बॉल आणि आता 29 धावांची गरज आहे. हो, या ठिकाणी फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आलेत, चांगलं जजमेंट आणि फलंदाज या ठिकाणी होईल बाद. दोन्ही संघांची मॅच कधी होईल ही भरपूर प्रेक्षकांना अपेक्षा होती, परंतु एकाच वेळी दोन संघ जिंकू शकत नाही आणि एकाच वेळी दोन संघ पराभूत देखील होऊ शकत नाही. एखाद्या संघाला विजय व्हावं लागेल तर एखाद्या संघाला पराभूत व्हावं लागेल, त्याला पराभव पत्करावा लागेल. आणि आता सध्या तरी या बॅकफुटवरती सामना आहे. आपण पाहतो दहिवली संघ, कारण आता या मॅचची औपचारिकता आहे, क्रिकेटची फॉर्मॅलिटीज. शेवटचा बॉल, फुल टॉस आणि त्याच्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न, आणि हा देखील कदाचित असं वाटलं होतं या 4 धावा आणखी काही कमी होतील, परंतु त्या देखील कमी होऊ दिल्या नाही आहेत. म्हणजे जवळ 29 धावांनी हा सामना 28 धावाने हा सामना जिंकलाय.